राजकीय वर्तुळातून या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार आहेत अशी काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना माहिती दिली। महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती आणि या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांवरती दावा करण्याऐवजी इतर मतदारसंघांवरती दावा करण्यात आला। त्यामुळे आता ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षांनी सांगली, भिवंडी आणि मुंबईतील काही मतदारसंघांवरती दावा केलाय। त्यामुळे रामटेक, कोल्हापूर आणि अमरावती या मतदारसंघावरती ठाकरे गटाचा दावा होता। मात्र हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईचा पेच वाढला। त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक पक्षांतर करण्यापूर्वी हा घोळ घातलाय का असा संशय काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात येतोय। तर यावरती भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी जोरदार पलटवार केलाय। पारंपरिक जागा मागण्यात आत्ताचे काँग्रेस नेते कमी पडल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली। राष्ट्रवादी आणि ठाकरेंसमोर काँग्रेसच्या नेत्यांनी नांगी टाकली। आताचे काँग्रेसचे नेते दोन्ही पक्षांसोबत फरफटत गेले अशा शब्दात अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या नेत्यांवरती जोरदार पलटवार केला। काँग्रेसचं जे तिकीट वाटपामध्ये झालेलं अपयश आहे आणि जे शेवटी रूपांतर पराभवामध्ये ज्याचा होणार आहे त्या सगळ्याचा खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग सध्या सुरू आहे। अतिशय हास्यास्पद अशा प्रकारची बाब आहे। काँग्रेस नेत्यांचा, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा आणि कार्यकर्त्याचा रोषाला समोर ज्यांना जायची हिंमत नाही आहे त्यांनी केलेला हा सगळा उपद्व्याप आहे आणि शेवटी पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोर खरा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे नाचता येत नाही आणि अंगण वाकडं असाच प्रत्यय ह्या सगळ्या विधानं जी टी व्हीवर दाखवल्या जात आहेत त्यातून निश्चित येत आहे।